नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मित्र, आज आपण गुजरातला आहेत, बन्नी जंगलला, वाव सुईगाम थरात या साईडला. मित्र, या ठिकाणी म्हशींची संख्या कशी वाढवतात बघा. खूप चांगल्या क्वालिटीचं वातावरण दिलेलं आहे, झाडं आहेत आणि पूर्ण म्हशी मोकळ्या आहेत बघू शकता. पाठीमागं छोटंसं तळं केलेलं आहे, त्या साईडला पण एक चांगला हौद केलेला आहे पाण्याचा, चाऱ्याची वगैरे व्यवस्था बघू शकता तुम्ही. तर मित्र, अशीच म्हशींची संख्या वाढवतात ते. चांगल्या क्वालिटीच्या रेड्या तयार होतात. किमती खूप भरमसाठ सांगतायत मित्र, मुर्रापेक्षा सुद्धा जास्त किमती सांगतायत आता या ठिकाणी. तर याच्यामधून दाखवायचं तुम्हाला, सांगायचं एकच की आपल्याही महाराष्ट्रात असं वातावरण दिलं तर रेड्या म्हशी चांगल्या तयार होतील. प्रत्येक ठिकाणी असे गोठे आहेत मित्र, आणि मोठमोठ्या गोठ्याने रेड्या वगैरे तयार करतायत बघू शकता तुम्ही. वातावरण खूप चांगलं दिलेलं आहे आणि काय विशेष शेडमध्ये बघा, काही खर्च नाही. झाडं आहेत आणि झाडांमध्ये ह्या म्हशी सोडलेल्या आहेत आणि ही अशी मोठी चांगली गव्हाण केलेली आहे, बनवून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये म्हशी दिवसभर येऊन चारा खातात आणि ज्यावेळेस त्यांना तहान लागल, पाणी प्यायचं असेल, तब्येती पण खूप छान आहेत, चालणं वगैरे होतं त्याच्यामुळं. पलीकडं पण तेवढ्याच म्हशी आहेत मित्र. असे मोठमोठे गोठे आहेत, खूप चांगल्या म्हशी या ठिकाणी वाढवतात. आणि गव्हाचा भुस्सा वगैरे आहे, कडब्याची कुट्टी आहे, मिक्स करून ठेवलेला आहे. या ठिकाणी सुद्धा बघू शकता असेच नॉर्मल लाकडं टाकलेली आहेत. पण म्हशींची संख्या बघितली तर खूप जास्त प्रमाणात म्हशी आहेत आणि एकदम अनपेक्षित किमती सांगतायत मित्र म्हशींच्या, बघू शकता तुम्ही. खूप मोठी किंमत सांगतायत म्हशींची. तर हे वातावरण कसं दिलेलं आहे, म्हशी कशा वाढतात. तर आपल्याही महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी जर आपल्या घराच्या बाजूला किंवा शेडच्या बाजूला जर असं वातावरण दिलं तर चांगल्या ब्रीडच्या रेड्या, चांगल्या म्हशी तयार होतील. जास्त खर्चाची सुद्धा आवश्यकता नाही आहे. 1-2-3 वर्षात चांगली रेडी तयार होतील. झाडांची सावली पण छान आहे. हे कल्चर आहे मित्र गुजरातचं, त्याच्यामुळे यांच्याकडे चांगल्या म्हशी वाढतात, जास्त प्रमाणात म्हशी तयार होतात. स्वच्छ पाणी दिलेलं आहे त्यांना प्यायला या टाकीमध्ये बघा. स्वच्छ पाणी, हाईट वगैरे व्यवस्थित. इथं दिवसभर म्हशी येऊन ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस पाणी पितात. मोठी टाकी बांधलेली आहे आणि जर जास्तच गरम व्हायला लागलं तर छोटासा शॉर्टकट एकदम तळं तयार केलेलं आहे. याच्यामध्ये बसतात, पाणी वगैरे पितात आणि त्यांचा व्यायाम पण चांगला होतो बघू शकता ही तळं. आणि असं कल्चर आहे पूर्ण या ठिकाणचं. लाईव्ह जाणं होतं पण लाईव्हला रेंज कमी आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ काढून बघू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आपल्याही भागात जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी चांगले गोठे डेव्हलप केले, चांगलं ब्रीडवर काम केलं तर नक्कीच चांगल्या क्वालिटीच्या आपल्याकडे सुद्धा त्या भाकडा म्हशी आहेत मित्र. पण भाकडाला पण चांगल्या कास वगैरे आहेत. तर आपल्याही परिसरात चांगल्या म्हशी तयार होतील, कुठेही जायची गरज जास्त पडणार नाही. झाडांची सावली आणि पूर्ण मुक्त आहे, 2च गव्हाणी आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्या म्हशी कायमस्वरूपी इथंच असतात सध्या, पावसाळ्यात पण उन्हाळ्यात पण. संध्याकाळी वगैरे ह्या गोठ्यात पण घेतात ते. इकडं मोठमोठे त्यांचे शेड पण आहेत, इकडे घेतात संध्याकाळी. दिवसभर या शेडमध्ये ठेवतात आणि लहान पारड्यांचं पण बाजूचं नियोजन दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता त्यांचे शेड आहेत मोठमोठे एकदम. आणि यांच्याकडं म्हशी का तयार होतात जास्त, छोट्यांना प्रत्येकाच्या शेडने वेगवेगळे रेड्यांचं कव्हरेज केलेलं आहे. आणि ज्या छोट्या रेड्या असतील तर ह्या मशीनचेच रेड्या आहेत बघा, लगेच नेक्स्ट जनरेशन तयार होत आहे. हे जनरेशन पुन्हा लगेच तयार होत आहे बघू शकता तुम्ही. हे जनरेशन, अशा रेड्यांची तब्येती बघा, दूध वगैरे चांगलं पाजतं सगळ्यांना. आणि हे जनरेशन कुठेही लक्झरी शेड नाही, 4-5 झाड आहेत आणि काय काट्या लावलेल्या आहेत इकडून एवढं. हे
तर अशा रेड्या तयार होतात. ह्याच्यातूनच फ्युचरमध्ये म्हशी तयार होतात. कांक्रेज नसलची छोटी कालवड हे बघू शकता. नजाकत खूप सुंदर क्वालिटीची बघू शकता. काय सुंदरता आहे कांक्रेजची. तर मित्रांनो, आता जे लोक चांगलं कोणतंही ब्रीडमध्ये काम करेल आणि चांगलं ब्रीड झोप असेल त्यांना येणाऱ्या काळामध्ये याचा खूप चांगला फायदा होईल. महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचे 2 शब्द विचार ऐकू आपण या ठिकाणी आलेलोच आहोत. तर अध्यक्ष साहेब नमस्कार. काय कसं वाटतंय बघून, काय वाटलं तुम्हाला, काय सांगू शकता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, काय संदेश द्याल? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मी एवढा संदेश देऊ इच्छितो की ब्रीडिंगला पैसे आहेत आणि आपण मुर्रा मुर्रा म्हणतो, पण एकंदरीत हे बन्नीचं जंगल बघितल्यानंतर मुर्रा म्हणजे चाय कम पाणी असं म्हणू शकतो. मुर्राची प्रसिद्धी आहे, बन्नीची प्रसिद्धी नाहीये, पण मुर्राच्या तोडीची म्हैस बन्नी सुद्धा आहे. आज गेले 2-3 दिवस आम्ही फिरतो मित्रांनो. 22-23 किलोच्या सुद्धा म्हशी बघितल्या. आपलं काम तर मुर्रावच कंटिन्यू असणार आहे, पण काही शेतकरी जे शौकीन असतात, जे बन्नीमध्ये काम करतात, त्यांनी सुद्धा सांभाळल्या पाहिजेत. आणखी काय सांगू शकता? काय माहितीये का, मी आत्ताच्या घडीला मी एकच गोष्ट बोलेन की म्हैस काय गाय काय, भारतीय वंश जो आहे गाय म्हशीचा, तो कुठलाही सांभाळा, बरोबर, त्याच्यामध्ये फायदा आहे. पुढची 10 वर्ष जो ब्रीडवर काम करेल तो करोडपती आहे. आज तुम्ही 2-3 दिवसात ज्या किमती ऐकल्या, ज्या सगळ्या गोष्टी आता, महाराज नमस्कार. नमस्कार. या महाराजच्यामुळे पाठीमागच्या 10 वर्षापासून महाराजकडे येत होतो मित्रांनो. ज्या मशीनच्या किमती आज झालेल्या आहेत, आता न भूतो आणि भविष्य अशा किमती झालेल्या आहेत. महाराज कितना फर्क हो गया कीमत में, कितना फर्क हो गया 10 साल से पहले? बहुत फर्क है. और अगले 2030 के बाद क्या पोजीशन हो जाएगी? अरे भैंस मिलेगा ही नहीं. मिलेगा नहीं, बराबर. पैसा डालोगे भैंस नहीं मिलेगा. नहीं मिलेगा. पहले भैंस कितना देखने को मिल रहे थे, अभी क्या है पोजीशन? बहुत भैंस देखने को मिलता था. हाँ. लेकिन अभी भैंस मिलता नहीं है. हाँ. कितना दिन घूम रहा है अपने दिन में? अपन दिन का 300 किलोमीटर घूमता है. हाँ. लेकिन भैंस कहीं कहीं देखने एक आध मिलता है. और ये बेचने वाले जो है बहुत कम लोग हो गए, म्हणजे कमी लोक झालेले आहेत मित्रांनो. पहिले म्हशी खूप विक्रीसाठी उपलब्ध असायच्या, पण आता म्हशी भेटत नाही. आणि आता जर इथं म्हैस घ्यायचे, हरियाणासारखंच व्यापाऱ्याकडे घ्यायला लागते, शेतकऱ्याकडे म्हैस मिळत नाही. त्याच्या संदर्भात सांगा. व्यापारी आधीच गाभण म्हैस आणून ठेवतो 2 महिने, सेवा करतो आणि मग तिची चांगली रक्कम नंतर विक्री करतो. ते पण त्याला खूप पाणी लावायला लागतं. दूसरा बात वही है कि कोई पाड़ी वाली भैंस रहेगा ना, वो बेचता ही नहीं है. कितना भी पैसा लगाओ, जितना भी 20 लाख रुपया बोल दो, बाकी पाड़ी वाली भैंस खेडूत नहीं देता. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं की तुम्ही ब्रीडचं संगोपन करा, चांगलं ब्रीड जोपासा. कुठल्याही राज्यात इधर आके ये जो अपने महाराष्ट्र में, मुंबई में भैंस लेके जाते हैं, इनके लिए क्या संदेश देंगे महाराज? वापस भैंस आती है कि किधर जाती है भैंस? मैं तो ये तबेले वाले को संदेश देता है कि तुम लेके जाते हो तो उसको ब्रीड करो, साल्वेज करो, कुछ ना कुछ करो, बराबर, लेकिन भैंस बचाने का कोशिश करो तो तबेला वाला काम आगे चलेगा. नहीं तो तबेला वाला कभी आगे काम चलने वाला नहीं है. अगले 2-4 साल में तबेले वालों को भैंस नहीं मिलेगी. नहीं भैंस मिलने वाली नहीं है. 5 लाख देगा तो भी भैंस नहीं मिलने वाली. तो त्याला सांगायचं मित्र त्यांना एवढंच की महाराष्ट्रामध्ये ज्या म्हशी जात आहेत भरमसाठ, त्या म्हशी तिकडंच गायब होत आहेत. कुठं जात आहेत, काय होत आहे, त्याच्यामुळं जंगलामध्ये. महाराज 10 साल पहले, 5 साल पहले क्या पोजीशन थी जंगल की? अरे 10 साल पहले मैं हमारा गिरा गाय थी परवीन भाई पनवेल से, और हम पूरा दिन में एक गाड़ी भैंस बनाया था. और तभी ये पोजीशन उसका, इधर का पोजीशन ऐसा था कि 6 ही भैंस भरता था. बराबर. और 5.5 लाख का मैं 6 भैंस भर के पनवेल भेजा था. बराबर. आज क्या पोजीशन है? अभी एक भैंस लेगा नहीं तो 5 लाख रुपये मिलती नहीं. तो हिची पोजीशन अशी झाली. त्याच्यामुळे मित्र वाला को मैं वही बोलता हूँ कि कोई बाखड़े साखड़े भैंस निकाल देता है ने तो बहुत गलत काम करते हैं. तो बाखड़े तुम पालो, घर पे तैयार करो तो ही बचोगे, नहीं तो बचने वाला तबेला वाला नहीं है. मित्रांनो, गुजरातची सुद्धा खूप वाईट परिस्थिती झाली. आपण सांगतो हरियाणात आणि गुजरातची सुद्धा खूप वाईट परिस्थिती झाली आहे. या ठिकाणीच्या चांगल्या गोठ्यात म्हशी जोपासल्यात म्हणून आपण व्हिडिओ काढला. हे महाराज आहेत, खूप चांगल्या प्रकारच्या म्हशी. पाठीमागं आपण मुर्रावर काम करायच्या आधी मित्रांनो गुजरातची खूप म्हशी आपण आणलेल्या होत्या. गुजरातवर पण काम केलं होतं. गुजरातच्या म्हशी
तबेल्यामध्ये ठेवायचो. पण आत्ताची पोझिशन खूप वाईट झालेली आहे मित्र, जास्त किमती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे शेतकरी बंधूंना की तुम्ही म्हशींचं संगोपन करा, म्हशी विकू नका, चांगल्या हातात म्हशी द्या, कुठं चांगलं वाईट ठिकाणी म्हशी देऊ नका, म्हशी तयार करा, गाभण करा, म्हशी सांभाळा. तर मित्र एवढाच हा व्हिडिओमधून उद्देश होता, संदेश होता. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम महाराज करो. राम राम, नमस्कार. नमस्कार.